राजवाडा जुना आहे ग्वाल्हेरला मला वाटतं त्यांची आता वंशज ग्वाल्हेरला आहेत. अच्छा, काय नाव त्यांचं? राजे गाडगे. राजे गाडगे. फार जुनी वास्तू आहे. हो हो ना, मग त्याची जरा एक 2 मिनिटं 5 मिनिटं मला माहिती सांगा ना. आजी नमस्कार. 1091च्या हा. अगोदरची वास्तू आहे बाहेरची. हा 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 1000 वर्ष होऊन गेली. इथे राजे घाटगे म्हणून राहत होते. हा 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 मी भालचंद्रानंद बारचौडे बोलतोय. बुध राजवाडा येथे राहत असून श्री नागनाथ देव यांची पूजा अर्चा करून मी या सर्व पंचक्रोशीतील सर्वांची आपली पूजा अर्चा कर्म करून उदरनिर्वाह करीत आहे. या वाड्याचे मालक सौ जयमाला शहाजीराजे आंग्रे आहेत आणि ते सध्या ग्वाल्हेरला राहतात. त्यांच्या मार्फत आम्ही हा कारभार पाहत आहे. नमस्कार. मी स्वतः, माझे नाव श्री भालचंद्रानंद बारसावडे, मुक्काम पोस्ट बुध, तालुका खटाव, जिल्हा सातारा. सध्या मी बुध राजवाडा येथे राहत असून या राजवाड्यामध्ये श्री नागनाथ देव यांचे मंदिर असून या नागनाथाची आम्ही पूजा अर्चा करत आहोत. या राजवाड्यामध्ये सध्या आमची वाडवडी जवळजवळ 5 ते 6 पिढ्या कारभारी आहेत. या राजवाड्याचा इतिहास असा 1091च्या अगोदरपासून हा राजवाडा आहे. या राजवाड्याला भुईकोट किल्ला म्हटले जाते. हा भुईकोट किल्ला आहे. याला मातीचे 12 बुरुज आहेत आणि सर्वात म्हणजे मोठा जो दरवाजा आहे तो अंबारी सकट हाती येण्यासारखा दरवाजा मोठा आहे. राजे घाटगे यांचा हा राजवाडा असून जवळजवळ 7 पिढ्या दत्तक आहे. 5 गावचा कारभार पंचक्रोशीमध्ये चालू होता. बुध, ललगुण, डिस्कळ, मोळ, वेटणे अशी 5 गावे येतात. राजे घाटगे हे शिवभक्त होते. त्यांनी श्री नागनाथ मंदिर नागनाथवाडी येथे शिवमंदिर बांधलेले आहे. सध्या या राजवाड्याचे मालक सौ जयमाला शहाजीराजे आंग्रे ग्वाल्हेर येथे ते राहत आहेत आणि ते सध्या या वाड्याचे वारस आहेत. या वाड्याचा भाग काही ठिकाणी पडलेला असून दुर्मिळ झालेला आहे आणि या वाड्यामध्ये सध्या आम्ही राहत असून या वाड्याची सर्व व्यवस्था आम्ही पाहत आहोत. या नागनाथ मंदिर जे आहे ते फार जागृत असून ते नवसाला वगैरे पावतात. त्याच्या जिवंत स्वाऱ्या नाग वगैरे निघतात दर श्रावणामध्ये. नागनाथाचा उत्सव करून नागनाथाची पालखी वगैरे श्रावणातल्या प्रदेशाविषयी काढली जाते. ही पालखी वाजत गाजत नागनाथवाडी येथे नागनाथ मंदिरात नेली जाते आणि त्याचा उत्सव करून भंडारा वगैरे घातला जातो. तिथं महारुद्राभिषेकही केला जातो. याप्रमाणे या राजवाड्याचा इतिहास आहे. आता सध्या या वास्तूची दुर्मिळ अवस्था झाल्यामुळं या वास्तूचे काय नागनाथ महाराज करतील त्या पद्धतीने होईल. त्यांच्या ह्याच्यावर नागनाथावर हा भरोसा ठेवलेला आहे. वारसदार सध्या ते आंग्रे सरकार असून त्यांच्या ताब्यात हा राजवाडा आहे. त्यांनी श्री नागनाथासाठी लक्ष द्यावं असं आमची इच्छा आहे आणि श्री नागनाथ मंदिरासाठी ट्रस्ट वगैरे करून या वाड्याची व्यवस्था करावी अशी त्यांना विनंती करीत आहे. याप्रमाणे याचा इतिहास आहे. श्री नागनाथ देव लग्गुण, श्री नागनाथ देव बुध, नागनाथ मंदिर बुध यांना मी चरणी नमस्कार करून मी हा इतिहास संपवतो. स्वस्तिनो इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्तिनो पूषविश्ववेद्याः स्वस्तिनो नक्षत्रो अरिष्ट नक्षत्रो स्वस्तिनो बृहस्पति तं वक्तारं श्रोतां दातां ओम दातारं ओम शान्ति शान्ति शान्ति
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री ब्रह्मानंद महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। नागनाथ महाराज की जय। नमो पार्वती पते हर हर महादेव। शिव शंभो हर 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 महादेव। नागनाथ महाराज की जय। शंभो हर हर हर। कैलासपती गिरिनाथा काशी विश्वेश्वर रामेश्वर महाराजा गोकर्ण महाबलेश्वरा सोरठी सोमनाथा शिखर शिंगणापूर कुर्लीच्या सिद्धनाथा नागनाथ महाराज की जय। कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्र माता मुक्तीधराळी कारण्य सिंधो भौतकारी तुझविन शंभो मदकोणतारी। नमो देवराया नमो ज्ञान सिंधू नमो दीननाथा नमो दीनबंधो नमो ईश्वरत्या नमो ईश्वरबाळा नमो माय बापा कृपाळा कृपाळा। हे देवा परम समर्था दीन दयाळा प्रभु जगन्नाथा आलो शरण तुला मी दीन तुझ्या ठेवितो पदी माता। नमः पार्वती पते हर हर महादेव। नागनाथ महाराज की जय। शिवसांब हर 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 महादेव। दाखव मला मंदिर मंदिर नाव काय? देवीने कौल दिला बाबा आपल्याला चांगला. हे जानुबाई माताचं मंदिर ना. आणि हिचा कालावधी ते राजे गाडगेच ना यांचं नाव. त्यांच्या वेळेचं त्यावेळेचं मंदिर. आणि स्थापन केलेलं नाही काय नाही, हे पूर्वीच काय सगळी वास्तू सगळी. आणि हे डाव्या बाजूला जे दिसतंय ते इथून वाट आहे म्हणतात भुयाराला. तिथं आता देवीच्या पादुका आहेत पण ते आता मोजल्या सगळ्या मातीनं. आणि ही वाट कुठे जाते? हे ते लाल महालात म्हणे कुठे होतं ते लाल महाल कुठे तरी बुद्धेश्वराच्या तिकडं. अच्छा. म्हणजे गावाच्या बाहेर तिकडे नाणातवाडी रोड जातो त्या रोडला तिकडं ते निघतं भुयार असं म्हणतात. ढिगारा केलाय त्या ढिगाऱ्याच्या पलीकडे कोणाड्या त्या कोणाड्यातनं बघून वाट होती. त्याच्या आतमध्ये पण आहे. ओम नमो शिवाय. आतमध्ये भिंतीचं दिसते काय? नाही पलीकडं होतं म्हणतात आमच्या सासूबाई सांगायचे त्या कोणाड्यात. नाही हे छोटस दिवळी सारखं आहे माझ्या डाव्या बाजूला. पुढे पण एक दिवळी सारखं आहे आणि इथं जरा मोठं आहे. हे इथं कमान टाईप आहे. इथे एक माणूस कसा तरी समजा बसून जाऊ शकेल आतमध्ये, पण आतमध्ये भिंत आहे कदाचित बंद केलं असेल मग ते. बंद केलं असेल किंवा हे मातीचा ढीग जिथं पडलाय ना त्याच्या खाली असेल. कसं आहे आता ते आम्ही पण आता ते पूर्वीची माणसं जशी सांगतात तसं आम्ही ऐकले. बरोबर बरोबर बरोबर. हो हो हो. नाही इथं उंच उभं राहायला एवढी जागा आहे. हा तिथून इथे मध्ये ना एक 2 फुटात जवळपास हे आहे येईल असं ती कमानी टाईप आहे पण आत भिंत आहे. आणि बाजूला थोडीशी लहान आहे पुढं मातीच्या ढिगाऱ्यात असेल ते डोकं आहे ना खाली माहिती नाही तर आपटायचं. हो हो. इथं उंच आहे ना. हा इथं उंच आहे. इथं उभं राहू शकतो. इथनं बाहेर जाताना फक्त परत हे बघा जुनं कसं ते दगड बघा. आमच्या इथलं शंकराचं मंदिराला बी असंच आहे. होय ना. मोठं मंदिर शंकरच आहे विसापूर.
खूपच जाड आहे म्हणजे समजणार नाही. गुड मॉर्निंग 24 तास. गुड मॉर्निंग 24 तास. गुड मॉर्निंग 24 तास. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करायला विसरू नका आणि बाजूची बेल वाजवायलाही विसरू नका. नागनाथ महाराज की जय. जय हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.